आपण खरं म्हणजे त्याच्यामध्ये मागे पडलो आणि आपण आर्थिक महासत्ता म्हणायचं म्हणतो ते ठीक आहे, म्हणायला काही हरकत नाही आहे. पण आर्थिक महासत्ता होताना लोकसंख्येचा पण प्रमाणात विचार केला पाहिजे, की नुसतीच आर्थिक महासत्ता म्हणजे 3-4 क्रमांक लावलो, 3 ट्रिलियन झालं, 4 ट्रिलियन झालं, पण दरडोई काढलं तर आपण फार खूप खाली आहोत. त्यामुळे इथे जर विचार करायचा झाला, जसं यू आर सेईंग की असं होतं, तसं तिथे ती प्रगल्भता नाही आहे. आता फक्त आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर प्रशासनामध्ये किंवा इतर कसा करायचा? खरं म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर अर्थार्जनासाठी चीन आणि USA आणि जपान आणि साऊथ कोरिया हे करतातच आहे. त्याच्यापासून ते पैसे कमवत आहेत. आपण त्यांना पैसे कमवून देतो आहोत. खरं म्हणजे की जर पुढे हे करायचं असेल तर मग हिंजेवाडीसाठी समजा करायचं असेल किंवा वर्क होम करायचं असेल, त्या प्रकारची शहरं पाहिजेत. आता वस्तुस्थिती आहे की आता शहरं खरं म्हणजे की 20 वर्षाची शहराच्या नियोजनाची संकल्पनाच आता बाद ठरली पाहिजे. कारण असं आहे की आता जी लोकसंख्या वाढते आहे भारताची, ती सर्वसाधारणपणे माझ्या अंदाजानुसार, काही लोकांचं त्याच्यामध्ये मतभिन्नता आहे, पण 170 ते 80 कोटीच्या दरम्यान जाऊन ते थांबणार आहे.